तुझी गाडी तुटली. तुटेल गाडी सोबत खेळतोय तो. नमस्कार मित्रांनो, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि भावांनो, आज आहे 14 तारीख, 14 जानेवारी. आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत. आज मकर संक्रांत आहे, पण तरी आपल्याला बॅग धरून कामाला जावं लागतंय. सुट्टी नाही, काय नाही, सर्वजण पतंगी उडवतील, एन्जॉय करतील आणि आपण कामावरती असते. 9 ते 6 काम करायचंय. तर पतंग उडवायला चालू पण झालेले आहेत, पण यावेळेस संक्रांत भावना जशी पहिली होती तशी नाही. पहिले आपण सकाळी 8 वाजता रेडी होऊन आंघोळ वगैरे करून चक्की पतंग गच्चीवर यायचो. आता 9 वाजले पण मग पतंग नाही उडत आहे. आमच्या गच्चीवरती 2 जण पण आलेले, ऋषी आणि त्याचा भाऊ शिव. 2 जण पतंग उडवत. आणि आता आपला रोनक झोपलेला आहे. तो आल्याच्या नंतर तो पण यांच्या जोडीला पतंग उडवतो. दोघांचा फ्रेंड आहे. हो ना, आता रोनक पण उठलाय. हे बा, मी जस्ट गच्चीतून खाली आलो आणि अगोदर पण बाहेर आले. गुड मॉर्निंग. हो, क्या हुआ? काय झाला? गुड मॉर्निंग बाबू. काय झालं? बोलायचं नाही, बोलायचं नाही. गुड मॉर्निंग नाही म्हणायचं मला. गुड मॉर्निंग. हॅलो गाईज. नीट नीट. हॅलो गाईज. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रोनक मोरे. तू आज तू दुसरी सोबत पतंग उडवणार आहे वर गच्चीवर? बर. शिव तर दादा दीदी आणि तू. अरे बापले, 4 जण. कशी उडवता पतंग? काय काय? बर. आता नाही, अजून कोण नाही गेलंय गच्चीवर. तो ऋषी दादा बोलवायला येणार आहे तुला. तोपर्यंत नाव नाव कल, देश घाल, मग जा. आनंद बघत येतो तेव्हा पतंग उडवायची. पतंग कशी उडवता? कशी उडवतो ऋषी दादा पतंग? हा, पतंग उडली होती तुमच्या घरी. पतंग उडली होती त्यांच्या घरी, म्हणजे गच्चीवरती आमच्या. काय पतंग पकडायला जातो? अरे बापरे, पकडता येईल का? पकडता येईल पतंग? बरं, ठीक आहे. आता आमचा रोनक जाणार आहे पतंग पकडायला. हा भाई, तू पतंग पकडायला जाईल. आता तू पटापट रेडी हो. हा, बरोबर भाई. आता तू रेडी हो, पटापट नाव नाव कर, कपडे घाल. आणि कुठे जायचं? कुठे जायचं? नाही, नको काढू. मग गच्चीवरती जा. तर भावना, आता ऑफिसवरून आलोय आणि आल्या आल्या सगळ्यात आधी गच्चीवर आलो आपण. 1 मिनिट. गच्चीवर आलो, पतंग उडवायची होती. आमचा रोनक पहिलेच पतंग उडवतोय बाबा. काय 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 दाखवतो मला? थांब ना, जाऊ ना. आम्ही 2 जण गच्चीवरती पतंग उडवायला आलो होतो, पण आमचा रोनक काय ऐकत नाही. चल चल चल, तो काहीतरी दाखवायला चालला. काय दाखवतोय? चल, पळू नको. त्या बा, स्पीड बघा. हा, घाल ना मध्ये बुट. का बर? हा, या बा त्याची बुट त्याने इथं ठेवलेली. आणि आबा हा रोनक. आता परत खाली जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, आवरू आपला आणि मस्त ड्रेस वगैरे घालून फोटो वगैरे काढू. आणि परत पप्पांचा डब्बा पण द्यायला जायचं, तो डब्बा पण द्यायला. भावना, आता रेडी झालो मी. आता चाललोय पप्पांना डब्बा द्यायला, पप्पांच्या कंपनीत. पप्पांना डब्बा द्यायला जाऊ, पप्पांच्या कंपनीत जाऊ पप्पांना डब्बा द्यायला.
आता माझ्यासोबत रौनक पण आहे आणि नयना पण आहे. तर मी तर रेडी झालोय बा. कसा दिसतोय सांगा ब्लॅक शर्ट मध्ये. तुमच्या ब्लॅक शर्ट मध्ये कसं दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. तो रौनकचा हातातून गोळायला मिळतोय त्याला. पण मग तो काय याच्यात दिसत नाही म्हणून तेव्हा कसा बसलाय तो तिकडे जाऊन. तेव्हा यायचंय का तुला? आता रौनकचा आवडतो आम्ही पटापट भावना आता आपण पप्पाला डबा द्यायला निघलो ट्रॉफिकला काढून रस्त्याला इतकी ट्रॅफिक आहे. पण आता आपण आलोय पप्पाला डबा द्यायला आणि पप्पाला डब्बा पण दिलेला आपण यावा. डबा दाखव. पप्पाला डबा पण दिलेला. काय दिले डब्याला? हा बाबांनी इच्छेमुळे पैसे दिले. काय घ्यायचं आता तिथं? काय नाही हो बाय त्यांनी काय लागला बाय बाय गाड्या बेटा बाय. भाऊ आत्ताच आपण पप्पांना डबा देऊन आलेलो आहे आणि घरात आल्याला आपल्याला नाही बघा काय काम लावलं पुऱ्या तळायचं. चला मी इकडे पुऱ्या तळतोय आणि इकडे ती पुऱ्या लाटून देते आपल्याला. आमच्या घरामध्ये आज संक्रांत स्पेशल पुरी भाजी भात गोड गोड म्हणून खीर बनवलेली. पुऱ्या वगैरे तळून होत आल्या आपल्या. पुऱ्या तळून झाल्याच्या नंतर आपण आम्ही बसणार आहे जेवायला. जेवण वगैरे झालं का तुमचा भाऊ बसणार एडिटिंग करण्यासाठी. आजचा ब्लॉग आम्ही याच ठिकाणी संपवतो. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं. उद्या भेटू आपण आपल्या त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.